नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मजेत ना? आज आपण इथे किचनमध्ये खूप लवकर तुम्हाला मी दिसत असणार आहे आणि आपण आज किचनमध्ये मस्त असा बेत केलेला आहे सँडविचचा. तर मी आज घरी लवकर आल्यामुळे शेणी मला सांगितलेलं, मम्मा मला आज तू सँडविच बनव, कारण त्यांनी सकाळी ब्रेड बघितले होते, ब्रेडचं पॅकेट मागवलेलं होतं ते. तर मला बोलला की मम्मा तू मला इथे सँडविच बनवून दे. म्हटलं ठीक आहे चल, आज जेवण आज सँडविच सगळेजण खाऊया. म्हणून मी इथे सँडविचची सगळी तयारी करायला घेतलेली होती आणि आज खूप लवकर आली होती मी ऑफिसमधनं, कारण की पावसाचा जोर एवढा होता आणि खूप पाऊस पडत होता बाहेर, म्हणजे सगळ्या ठिकाणीच पाऊस होता. त्यामुळे मी आज खूप लवकर घरी आलेली, 6-6:30लाच घरी पोचलेली. तर मी मस्त फ्रेश वगैरे झाली, अंघोळ वगैरे करून, आणि नंतर मग म्हटलं चला आपण सँडविचची तयारी करायला घेऊया. तर इथे मी सगळ्या वस्तू काढून घेतलेल्या होत्या. ब्रेड, बटर होतं, डब्बा घेतलेला बटरचा काढलेला, काकडी घेतलेलं आणि कॉर्न घेतलेलं. थोडंसं वेगळ्या टाईपमध्ये सँडविच बनवायचे होते. आणि हा ब्राऊन ब्रेड जो आणलेला होता तो प्रॉपर असं त्यामध्ये मैदा वगैरे काही नव्हता, गव्हाचा होता फक्त. तुम्हाला दिसत असेल इथे वरती लिहिलेलं नो मैदा. आणि हे न्यूट्रलाइटचं मी बटर यूज करते. हे चांगलं टेस्टी आणि हेल्दी असतं. तर मी केव्हा तरी अमूलचं आणते, नाहीतर नॉर्मली मी हाच मैदा म्हणजे बटर यूज करते. आणि हा मैदा नसलेला ब्रेड मी इथे घेतलेला आहे, त्यावरती लिहिलेला आहे नो मैदा, फक्त गव्हाचा आहे. आणि म्हटलं चला आता वेळ आहे तर पूजा करून घेऊया, कारण की 7 वाजलेले होते. मी आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली, सगळं काढून वगैरे ठेवलं आणि 7-7:15 वाजता पूजा करायला घेतली. कारण की रोज आपली पूजा घाईघाईमध्ये असते, तर केव्हा तरीच वेळ मिळतो असा मनसोक्त पूजा करायला. तर म्हटलं चला आज मनसोक्त पूजा करूया आणि घरामध्ये जरा धूप अगरबत्ती वगैरे लावूया, कारण की भरपूर बाहेर पाऊस असल्यामुळे घरातलं वातावरण असं दमट झालं होतं, कोमट झालेलं होतं. म्हणजे वास असा येत नाही, पण असं म्हणजे वेगळी एक एनर्जी असते घरामध्ये धूप वगैरे लावल्यावरती. म्हणून मी म्हटलं चला पूजा वगैरे करून छान असं धूप वगैरे घरामध्ये सगळीकडे फिरूया. छान धुपाच्या सुगंधाने घरातलं वातावरण असं प्रसन्न आणि मंगलमय होईल छान. म्हणून इथे मस्त मी पूजा वगैरे केली, छान स्तोत्र वगैरे म्हणाले देवासमोर. आणि नंतर मग धूप लावलं. मी रेडीमेड धूप आणलेलं आहे, ते म्हणजे स्टिक नाही आहेत, एक असं म्हणजे स्टिक्स टाईपच आहेत, पण ते लॉंग स्टिक नाही आहेत, असं डब्बी टाईप एक छोटं येतं. आणि ते ड्राय धूप आहे, त्याच्या आतमध्ये पण वेगळं धूप असतं. तर ते मी एक तुम्हाला दाखवते नंतर. त्याचा एक 12चं पॅकेट मी आणलेलं होतं, पण मी डेली घरामध्ये लावते, कारण त्याने मला खूप छान वाटतं, घर खूप प्रसन्न वाटतं. घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी जी असते घरातली ती सगळी निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये अशी राहते. तर हे बघा, हे मी इथे धूपस्टिक आणलेल्या होत्या, पण ह्या धूपस्टिक वेगळ्या आहेत, त्याच्या ड्रायवाल्या आहेत, त्याच्या चिकट आणि अशा लॉंगवाल्या नाही आहेत, त्यामुळे त्या छान अशा राहतात. पण हे मला बाहेरनं म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये एक माझी फ्रेंड आहे, तिची कझिन म्हणजे तिची बहीण आहे, ती सेल करते, तिच्याकडनं मी घेतलेले. कारण आता गणपतीचा दिवस आलेला आहे, तर गणपतीच्या दिवसामध्ये सगळीकडे धूप अगरबत्ती वगैरे यूज होतातच. तर त्यासाठी मी घेऊन ठेवलेलं होते. म्हटलं आता थोडंसं सामान भरून ठेवूया, नंतर मग काय लागेल तेव्हा घेऊया, कारण तिने पण गणपतीसाठी हे सगळं आणलेलं होतं. तर आणायचे मला भेटलं म्हणून मी पण घेतले. आणि खूप सुंदर धूप आहे, ते खूप छान आहे, मला पण खूप आवडलेलं आणि सुगंध त्याचा खूप छान आहे. आणि घरामध्ये सगळ्या ठिकाणी मी असं हे धूप दाखवलं, कारण की म्हणतात ना घरामध्ये आपल्या लक्ष्मीचा वास असतो, प्रत्येक ठिकाणी लक्ष्मी नांदत असते, तर तिला धूप दाखवणं गरजेचं असतं. तर मी पूर्ण हॉलमध्ये, किचनमध्ये, सगळ्या बेडरूममध्ये वगैरे हे धूप दाखवलं. आणि म्हणजे कानाकोपऱ्यातून असं धुपाचा हे दाखवला, धूर दाखवलं मी सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये. तर खूप छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या म्हणजे घरामध्ये राहते त्याच्यामुळे, आणि खूप छान वाटतं आपल्याला पण. खूप पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःला पण येते आणि घरामध्ये पण पॉझिटिव्ह एनर्जी राहते. तर त्यामुळे
धूप घरामध्ये केलेलं खूप चांगलं असतं आणि मी त्याच धुपामध्ये मी थोडंसं ना कापूर पण टाकते आणि कापूरचा सुगंध पण खूप सुंदर असतो घरामध्ये पण. म्हणजे समजा काय आजारपण वगैरे असतील तर ते निघून जातात, जर्म्स वगैरे असतील तर घरातून निघून जातात. तर म्हटलं सगळी देवपूजा वगैरे मस्तपैकी झाली, मनसोक्त अशी देवपूजा केलेली आहे मी. आणि म्हटलं चला आता आपण किचनकडे पुन्हा आपल्या रवाना होऊया, कारण की जे आपण वस्तू काढून ठेवलेल्या होत्या त्या आपले वाट बघत होत्या की कधी मला म्हणजे किचनमध्ये येतात आहेत ह्या मॅडम आणि कधी आम्हाला कटिंग करून सँडविच रेडी करतात. तर कारण माझा श्री पण वेट करत होता की मम्मा सँडविच कधी बनवते ते. तर मी ह्यावेळी थोडंसं वेगळ्या प्रकारे सँडविच केलं आणि मोस्टली मी असेच सँडविच बनवते, कारण की सगळ्या भाज्या मग ह्याच्यामध्ये टाकल्या तर त्या खाल्ल्या जातात. तुम्ही बघत असाल घरामध्ये माझ्या कसं धूर सगळा झालेला आहे, मस्त धूर झालेला आणि मला खूप छान वाटतं अशा वातावरणामध्ये. तर त्याच्यानंतर मग मी इथे सँडविच करायला घेतलं आणि हे सँडविच करायला थोडासा वेळ जातो, कारण ह्या सगळ्या भाज्या मी पहिला कटिंग करून घेते. जसं कांदा असू देत किंवा टॅमॅटो, काकडी, सिमला मिरची वगैरे, बीट, गाजर वगैरे सगळं. आणि एका साईडला चहा ठेवला, कारण समीरचा फोन आलेला, तुम्ही बघितलाच मगाशी मी थोड्या वेळासाठी बाहेर गेलेली. तेवढ्यात समीरचा कॉल आला होता की मी स्टेशनला आलो आहे आणि चहा ठेव म्हणून, कारण की बाहेर थंडावा एवढा झालेला होता, एवढं गार वातावरण झालेलं होतं की विचारून सोय नाही. तर अशा थंडीमध्ये असा एक गरमागरम चहा तर झालाच पाहिजे. तर मस्तपैकी असा अद्रकवाला मी चहा ठेवलेला होता आणि म्हटलं चला आता भाज्या कटिंग करायला घेऊया. आणि त्या भाज्या ठेवण्यासाठी मी काहीतरी भांडं शोधत होती आणि ते भांडं मला जसं हवं तसं मिळत नव्हतं. ती सगळे ड्रॉवर मी उलते पालते करून टाकले की कुठे सगळे म्हणजे कुठे ठेवलं आहे ते भांडं मी. तर ते भांडं जे मला हवं ते तर मला मिळालं नाही, पण मला वेगळा एक डबा मिळाला. सो मी तो काढला वॉश वगैरे करून. म्हटलं चला ह्याच्यामध्ये भाज्या कटिंग करून घेऊया आणि सगळ्या. तर मी इथे कांदा म्हणजे काकडी घेतली, कांदा घेतला, टॅमॅटो, सिमला मिरची नव्हती माझ्याकडे, सो मी बीट घेतलं, गाजर घेतलं आणि ह्या सगळ्या भाज्या मी छान अशा कटिंग केल्या आणि ह्या सगळ्या बारीक चॉप करायच्या. तर माझ्याकडे चॉपर आहे, पण मी मोस्टली कटिंगच करते. म्हणजे जे ती भांडं असतं ना त्यात टाकतो आपण सगळ्या त्या ती रशी ओढून आपण त्यामध्ये बारीक करतो भाज्या, पण त्यामध्ये खूप बारीक होतात, खूप जास्त बारीक होतात. तर ते तशा भाज्या म्हणजे आपल्याला कधी मोमोज वगैरे करायचे आहे किंवा पराठे वगैरे करायचे आहेत अशा वेळी ठीक आहेत त्या एकदम बारीक केलेल्या भाज्या. पण मला ह्या चॉप केलेल्या भाज्या आवडतात, म्हणजे ते दाताखाली थोडंसं लागलं की छान वाटतं. आणि म्हणून मी ह्या अशा प्रकारे सगळ्या भाज्या बारीक करून घेतल्या. काकडी वगैरे कापली, कांदा कापला आणि गाजर थोडंसं होतं होतं फ्रीजमध्ये, ते मला नंतर दिसलं, आधी मला भेटलं नव्हतं ते गाजर. तर जेवढं होतं तेवढं गाजर मी त्यामध्ये चॉप करून टाकून दिलं आणि नंतर म्हटलं चला आता तयारी करूया आपला सँडविच बनवायला, कारण श्री माझा खूप वेट करत होता आणि समीरची पण यायची वेळ झालेली होती ऑफिसवरनं. तर त्यांना पण लवकर सोडलं होतं, पण साहेब आमचे निघाले नाही लवकर, कारण साहेबांचं कामं असतात, शेअर्स असतात त्यांचे ऑफिसमध्ये, तर ते कसे निघतील ना. तर ते ऑन टाईमच निघाले, कारण की ते सिनियर असल्यामुळे तिथे बाकी ज्युनियर लोकांना सोडल्याशिवाय ते नाही निघू शकत. तर त्यामुळे तो लेट निघाला आणि त्याला यायला मग थोडंसं लेट झालं. पण मला आज खूप रिलीफ फील करत होते मी आणि खूप छान वाटत होतं मला, कारण की मी आज खूप लवकर आलेली बघा. अशा प्रकारे आमचे साहेब आले ते डायरेक्ट किचनमध्ये, की किचनमध्ये बायकोने आज काय बनवलं आहे, नाश्त्याला काय आहे, जेवणाला काय केलेलं आहे, असं म्हणजे बघायला आणि मग खायला ते. तर आल्याला भूक पण लागते, कामावरून थकून आलेले असतात. पण आज मला खूप असं छान वाटत होतं आणि प्राऊड फील होत होतं, कारण मी आज घरी लवकर आलेली होती आणि म्हणजे घरी आल्यावरती असं आपल्या घरातल्या लोकांसाठी काहीतरी करायला केव्हा तरी बरं वाटतं, कारण डेली आम्ही दोघं पण कधीतरी सोबतच येतो ऑफिसवरनं किंवा थोडंसं मागे पुढे होतो, या अर्धा एका तासामध्येचाच फरक पडतो. तर त्यामुळे मग असं घरी आल्यावरती पटकन असं काय करायला मिळत नाही. पण आज इथे मला खूप दिवसांनी असं सँडविच करायला वेळ मिळालेला आणि असे माझ्या लेकाने पण सांगितलेलं मम्मा आज सँडविच बनव म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे चल. सो इथे चहा रेडी झालेला होता, तर त्याला म्हटलं पटकन फ्रेश होऊन ये, मी चहा ओतते आणि
दोघांनी मिळून चहा पण घेऊया, नाश्ता करूया थोडंसं, चहासोबत वगैरे काहीतरी खाऊया. तोपर्यंत म्हटलं मी सँडविच बनवतेच आहे, कारण की सँडविच कटिंग करायला, चॉप करायला वगैरे वेळ जातात, म्हणजे ते भाज्या वगैरे, त्यामुळे थोडंसं वेळ लागेल. तर मला वाटलं ठीक आहे, मला काहीतरी दे. तर मी ते बिस्किट्स वगैरे आणलेले होते, तर ते घेतले आणि टिफिनमधनं खालना चिप्स काढून दिले. तर चिप्स आणि चहा वगैरे असा आम्ही नाश्ता केलेला होता. आणि अशा प्रकारे आम्ही चहा घ्यायला बसलो. चहा वगैरे घेऊन झाला, थोडंसं स्नॅक्स असं चहासोबत वगैरे घेतलं आणि म्हटलं चला पटकन आता सँडविच बनवायला घेऊया, कारण की सँडविचमध्ये मी अजून कॉर्न पण ॲड केलेले. कारण जेवढ्या पण भाज्या असतील ना घरामध्ये, तुम्ही तेवढ्या सगळ्या भाज्या ॲड करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की त्यामुळे ह्या मुलं सँडविचच्या माध्यमातून सगळ्या भाज्या पण खातात आणि त्या भाज्या जास्त बॉईल होत नाहीत, थोड्याशा अर्धवट कच्चवट असतात, त्यामुळे ते हेल्थला पण चांगल्या असतात. आणि गाजरमध्ये तुम्हाला माहिती आहे खूप चांगलं फायबर असतं, काकडीमध्ये फायबर असतं, तर त्यामुळे हे खायला पण चांगल्या पौष्टिक असतात. तर मुलं हे खायला मागत नाहीत. आणि मातोश्री तर लिटरली ते टॅमॅटो वगैरे तसं सँडविचमधनं बाहेर काढून टाकतो, पण हेच जर मी चॉप करून टाकलं त्याला कळत नाही. आणि त्यामुळे थोडंसं मी नंतर लास्टला मेयोनीज ॲड करते आणि थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरेगिनो घालते, जे आपण पिझ्झावर घालतो, आणि टेस्ट थोडीशी वेगळी येते आपली पिझ्झाला, सॉरी सँडविचला, म्हणजे पिझ्झा टाईप टेस्ट येते असं मला म्हणायचं होतं. तर आणि नंतर मग वरतून थोडंसं त्याच्यामध्ये मी मेयोनीज ॲड करते, कारण की मी प्रत्येक सँडविचमध्ये नाही घालत, मी ह्या सगळ्या मटेरियलमध्येच घालते, जे आपण सारण केलेलं आहे त्याच्यामध्येच हे मेयोनीज मी 1 2 ते 3 स्पून मेयोनीज घालते, कारण की प्रत्येक सँडविचमध्ये घालायचं म्हटलं तर खूप जास्त प्रमाणात जातं. तर हे सगळं एकत्र घातलं तर खूप कमी लागतं आणि हे मिश्रण सगळं मी एकजीव करून घेते. आणि नंतर मग ब्रेडला असं व्यवस्थित छान असं बटर लावायचं आणि मग ते जे आपण मिश्रण केलेलं आहे ते त्याच्यावर लावायचं. तर इथे मी 2 ब्रेड हे मागवलेले, बटरचे पाऊच मागवलेले झेप्टोवरनं, कारण की बटर संपलं होतं. मला नंतर कळलं हे की डब्बा आहे पण डब्यामध्ये बटरच नाही आहे. तर मी बटरचे 2 पॅकेट मागवलेले ते काढून ठेवले आणि नंतर मग आपलं सँडविच बनवायला पटापट घेतले आणि पटकन सगळे बटर ते सगळं आपल्या त्या ब्रेडवर लावलं आणि ते जे सारण केलेलं होतं ते सारण मी सगळं वरती ब्रेडच्या ठेवलं आणि दोन्ही साईडला असं करत मी पटापटा सगळंच काम आवरलं आणि सँडविच बनवले. आणि माझ्या इथे गरम गरम सँडविच असे सगळेजण घेऊन चाललेले, म्हणजे माझे मिस्टर आणि माझा लेक, कारण की मी पण बोलले चला गरम गरम आहे तर पटापटा खाऊन घ्या, मी एका साईडला बनवते आणि एका साईडला तुम्ही पटापट खायला घ्या. तर मी ते जे सारण आहे ते सगळं ह्याच्यावर टाकलं आणि नंतर ब्रेड त्याच्यावर ठेवला आणि वरतून थोडंसं ना चाट मसाला स्प्रिंकल केला. आणि कारण त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं होतं त्या सारणामध्ये, आणि चाट मसाल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मीठ ऑलरेडी असतं, तर मग जास्त खार होऊ शकतं, म्हणून मी थोडा चाट मसाला वरतून टाकला आणि अशा प्रकारे सँडविच रेडी केले. पण मी इथे सँडविच बनवत होती आणि इथून माझे सँडविच गायब होत होते. तर मी तेच बघत होते की सँडविचचा फोटो काढेन एक छानपैकी आणि मग ते म्हणजे जेव्हा मी हे बनवेल आपला फोटोज बनवेल तेव्हा मी त्यात टाकेन. पण ही सँडविच इथे बनवले का इथून गायब, इथून बनवले की मी राईट हाताने काढत होते, लेफ्ट हाताने माझे सँडविच सगळे गायब होत होते. म्हणजे ठीक आहे, म्हणजे मला आज खूप असं रिलीफ फील झालं की असं मी खाऊ घातलं, कारण की डेली तर संडेला वगैरे बनवतो तेव्हा सुट्टी असते, पण आज मी खूप लवकर आलेली, म्हणजे जवळजवळ किती महिन्यानंतर, म्हणजे वर्षानंतर मी ह्या टायमाला घरी पोचले होते, आले होते. 6 6:15 आणि 6:30 म्हणजे माझ्यासाठी खूप, म्हणजे खूप लवकर. जेव्हा मी अर्ली घेऊन पण ऑफिसमधनं निघते ना, म्हणजे माझा अर्ली 4:30चा असतो, पण तो निघेपर्यंत काम आवरेपर्यंत मला 5 वाजतात. आणि 5 वाजता मी निघाले का माझी जी ट्रेन असते जी टायमावरती ती मला मिळत नाही, कारण खाली उतरले की ऑटो मिळत नाही. पहिली गोष्ट म्हणजे ऑटो जर टायमात मिळाले तर मग ट्रेन टायमात नसते, किंवा ट्रेन माझी निघून गेलेली असते तिथे जाईपर्यंत. तर असे करे मिळत ना मला 5:45ची ट्रेन मिळते
आणि घरी येईपर्यंत 6:45 7 7:15 तर होतात. मग खाली थोडंसं सामान घ्या, हे घ्या, ते घ्या. घरी येईपर्यंत 7:30 7:45 होतात. म्हणजे असा वेळ निघून जातो अर्लीचा पण मी आज म्हणजे 5 वाजता निघालेली ऑफिसमधनं, पण मी कुठेच थांबली नाही. पटकन मला खाली लकीली स्वामींच्या कृपेने मला आज खाली ऑटो पटकन मिळाली. ऑटो भेटली, स्टेशनला आली आणि ट्रेन पण आज टायमावरती आलेली होती. गर्दी होती थोडीशी, चढताना थोडी धक्काबुक्की झाली म्हणा, इथे लागतंय तिथे लागतंय. तेव्हा लागलेलं कळत नाही, पण नंतर जेव्हा बॉडीवरती कुठे काळं पडतं, काळं निळं होतं, तेव्हा कळतं हां बाबा कुठेतरी लागलेलं आहे आपल्याला हे. आणि अशी करून मी ती ट्रेन पकडून टायमात, आणि ट्रेन पण एवढा पाऊस असताना पण थांबली नाही कुठे, काय नाही. तर हे बघा, आता माझ्याकडे फक्त एकच सँडविच राहिलेलं होतं. सगळे सँडविच माझे गुल झालेले होते. आणि आता इथे मला जेवणाची तयारी करायला मी घेतलेली. एका साईडला भात टाकलेला, लाल मटाची भाजी बनवायची होती आणि डाळ बनवायची होती. तर सँडविचचा पराक्रम नाही म्हणता येणार, प्रोग्राम आवरलेला होता. आता जेवणाचा प्रोग्राम चालू झालेला होता. तर जेवण करायचं होतं. तर मी इथे भाजी साफ करायला घेतली, पण थोडासा जास्त वेळ गेला असता. तर मग मी मिस्टरांना बोलले की मला थोडीशी भाजी साफ करून द्या, फक्त पाना ह्याची काढायची आहेत. तर ते बोलले ठीक आहे मी देतो करून. तर मी भाजी वगैरे नेऊन त्यांच्याकडे दिली साफ करायला. तर माझा लेक आणि माझे मिस्टर दोघंजणं भाजी साफ करायला बसले. तर तोपर्यंत मी पटकन भात घातलेला होता, डाळ धुवून ठेवलेली होती, डाळीला फोडणी घातली पटकन. आणि नंतर मग मी भाजी घेतली, कारण तोपर्यंत त्यांनी मला भाजी साफ करून दिलेली होती. आणि पाणी आलेलं होतं मेन म्हणजे. तर एका साईडला पाणी त्यांनी भरलं, किचनमधलं पाणी पियायचं वगैरे मी भरलं. आणि थोडीशी बेसिनमध्ये भांडी होती, आमच्या आहोना बोलले थोडीसं आवरून द्या मला म्हणून. तर पटकन त्यांनी ती भांडी आवरून दिली मला. तर त्यामुळे माझं काम थोडंसं लवकर झालं. नाही तर मग एवढी घाई होते, म्हणजे हे सगळे कामं आवरेपर्यंत पण मला जवळजवळ 10 10:15 10:30 झालेले होते. म्हणजे मी जवळजवळ 6:30ला मी आलेली, तर 7 7:15ला म्हणता येईल, किंवा 7 वाजता म्हणता येईल. मी जी कामाला सुरुवात केलेली होती ते माझं काम जवळजवळ 10 ते 10:30च्या दरम्यान झालं. म्हणजे एवढा वेळ माझा किचनमध्ये गेला. पण एवढ्या वेळ गेल्याचं असं दुःख नाही, पण खूप आनंद आहे की मी खूप कामं केली आज घरामध्ये. आणि खूप घराला वेळ दिला, मेन माझ्या किचनला वेळ दिला. कारण मला पूर्वीसारखा किचनला माझ्या वेळ द्यायला मिळत नाही आहे मला, कारण खूप माझी घाई होते. आणि हे बघा, मी उभ्याच एका साईडला सँडविच खात होते, एका साईडला जेवण बनवत होती. कारण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता की मी बसून सँडविच खाऊ किंवा आरामात बसून खाऊ. तर माझी नेहमीचीच ही अशीच घाई असते. तर त्यानंतर मी थोडंसं इथे ओलं खोबरं किसलं, कारण की लाल मटाच्या भाजीमध्ये ओलं खोबरं खूप सुंदर लागतं आणि मला ते खूप आवडतं. तर नंतर मग ते ओलं खोबरं मी म्हणजे आपल्या चवळीच्या लाल मटाच्या भाजीमध्ये घातलं. आणि कारण ओलं खोबरं घातलेली भाजी मला खूप आवडते. मेथी असू देत, पालक असू देत, लाल मट असू, त्यामध्ये माझे ओलं खोबरं खूप आवडतं. आणि माझ्या मिस्टरांची आज थोडी जास्तच लुडबुड चालू होते किचनमध्ये. खाली चाललेले काही सामान आणायला, तर मला विचारायला आलेले काय काय तुला आणायचं आहे, काय हवं आहे का म्हणून. तर मला नको, तुमच्यासाठी काय हवं आहे तर घेऊन या. स्पेशली कोल्ड्रिंक आणायला खाली चाललेले, कारण की काही खाल्ल्यावरती कोल्ड्रिंक तर पाहिजेच थोडंसं. तर त्यासाठी खाली चाललेले होते सामान आणायला. तर अशा पद्धतीने मी जेवण माझं ते आवरलं. बघितलं किती लुडबुड त्यांची चालू. म्हणजे मी काय किचनमध्ये असं खाण्यासाठी फक्त येतात, काय ठेवलेलं आहे तर ते पटकन खाऊन जावं त्यासाठी ते येतात. तर तो एक गमतीचा भाग आहे म्हणा, खूप बरं वाटतं त्यासाठी असं. तर असो, अशा पद्धतीने माझं आजचा म्हणजे दिवस संपलेला आहे. कामं माझी संध्याकाळची आवरलेली आहेत सगळी. नाश्त्याचा बेत पण झालेला आहे. सँडविच खूप दिवसांनी केलेला आहे, थोड्या वेगळ्या टाईपमध्ये सँडविच होतं. आणि नंतर मग आपलं जेवण पण झालेलं आहे. फोडणीची डाळ केलेली होती, मस्त भात केलेला होता आणि लाल मटाची भाजी केलेली होती. तर अशा पद्धतीने सगळा प्रोग्राम मी हा इथे आवरलेला होता. नंतर मग सगळं सामान मी जे फ्रीजमधनं काढून ठेवलेलं होतं ते सगळं आवरून ठेवलं. आणि किचनमध्ये पण थोडासा पसारा झालेला होता गॅसवरती वगैरे, तो पण मी सगळा पसारा आवरला. आणि अशा पद्धतीने आपला दिवस इथे मी संपला आहे माझा. तर
मंडळी खूप धावपळ झाली माझी, पण खूप बरं वाटलं संध्याकाळी लवकर आल्यावरती. थोडा किचनला वेळ दिल्यामुळे मला खूप असं मनातून असं प्राऊड फील होतं आहे, खूप आनंद होत आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ मंडळी कसा वाटलेला आहे, माझी धावपळ कशी वाटलेली आहे, सँडविच कसं वाटलेलं आहे, मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर माझ्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे हे असेच रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या या बेल आयकॉनवरती क्लिक करायला बिलकुल विसरू नका. म्हणजे तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक केल्यावरती माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही माझे हे असे छान छान व्हिडिओ नक्की बघू शकता. तर मंडळी, हा आजचा प्रवास आपला खूप सुखकर झालेला आहे. तर आता मी इथेच माझा हा व्हिडिओ स्टॉप करते आहे, माझं हे काम थांबवते आहे. तर आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसतो आहे. जेवण झाल्यावरती मग आता आराम करणार आहे. तर तुम्ही पण जा मंडळी, जेवून घ्या, थोडा आराम करा. बाहेर भरपूर पाऊस आहे आणि स्वतःची काळजी घ्या. पावसा पाण्यातून सांभाळून ऑफिसला जा, कामावर जा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. बाय.